पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आज पक्षप्रवेश। सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल। अहमदनगर मतदारसंघातील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं मॉक पोल होणार। लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना। 12वी पास केल्यावर 6000, डिप्लोमावाल्यांना 8 तर पदवीधरांना 10,000 स्टायपेंडची घोषणा। काश्मीरात दहशतवादी हल्ल्यात शूर जवान शहीद। गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्या, खासदार संजय राऊत यांची मागणी। कर्नाटकात खासगी कंपन्यां क आणि ड पदांसाठी भूमिपुत्रांना 100% आरक्षण। कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय। विधिमंडळात गुरुवारी विधेयक। खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र। रहिवासी म्हणून थर्मोवेरिटा कंपनीचा पत्ताही दिला। वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित। तातडीनं मसुरीला परत जाण्याचे आदेश। ABP माझाच्या बातमी आणि पाठपुराव्याचा दणका। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भगदाड। ABP माझाच्या रियालिटी चेक नंतर MSRDCच्या अभियंत्यांकडून मध्यरात्रीच खड्ड्यांची पाहणी। ईस्टर्न फ्रीवेवरील 9 वर्षांपूर्वीच्या अपघात प्रकरणी जान्हवी गडकरवर आता हत्येचा खटला चालवण्याची सरकारची मागणी। परिणामांची जाणीव असतानाही बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप। बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात येणार। विशेष विमानानं वाघनख साताऱ्यात तर 19 जुलैला भव्य दिव्य सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा। खासदार श्रीकांत शिंदेही सपत्नीक उपस्थित। 4ही पिढ्यांपासून वारीची परंपरा। नाशिकचे अहिरे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी। आईवडिलांच्या पुण्याईमुळेच विठुरायाच्या पूजेचा मान। अहिरे दाम्पत्याची ABP माझाला पहिली प्रतिक्रिया। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक पालिकेतून दंडाच्या रकमेत दुप्पटीने वाढ। निवासी भागात डेंग्यूच्या अळी आढळल्यास प्रति स्पॉट 500 रुपयांचा दंड। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडालं। येमेन एडन बंदराकडे येत असताना अपघात। 13 भारतीयांसह 16 कर्मचारी बेपत्ता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।